ध्येयासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढायचंय, पण लढायचंय असं की पहिल्याच प्रयत्नात जिंकायचंय. गुड मॉर्निंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सर्वसाधारणपणे सर्वांना पडणारा हा प्रश्न आणि MPSC करायला निघालेला प्रत्येक वॉरियर जो प्रश्न विचारतो तो प्रश्न म्हणजे MPSC होण्यासाठी किती वर्ष लागतील, किती वर्षानंतर मला MPSC थ्रू पोस्ट मिळेल, किती वर्षानंतर मी अधिकारी बनेन, किती वर्षानंतर मला माझं स्वप्न मिळेल. हा प्रश्न तुमच्याही डोक्यात असेल, बरोबर? जरी तुम्ही आत्ता MPSCच्या अभ्यासाला सुरुवात करत असाल किंवा तुम्ही ऑलरेडी तुमच्या आयुष्यातली काही वर्ष MPSC साठी दिली असली तरी हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला या प्रश्नाचं नक्की कन्फर्म असं उत्तर मिळेल आणि त्याचबरोबर जर तुम्हाला खूप वर्ष लागली असतील तर ती का लागली हे सुद्धा तुम्हाला समजेल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात पहिली गोष्ट की नक्की किती वर्ष लागतील? 10 वर्ष, 8 वर्ष, 7 वर्ष, 5, 4 की 2? 2 कसं शक्य आहे? एवढ्या कमी कालावधीमध्ये MPSC क्वालिफाय होता येतं? असं बऱ्याच जणांना वाटत असेल. पण आपल्याकडे काही असे लोक आहेत ज्यांनी पहिल्या प्रयत्नामध्ये अगदी 1 ते 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये MPSCची एक्झाम क्रॅक केलेली आहे आणि त्याचबरोबर ते राज्यात सुद्धा चांगल्या रँकने आलेले आहेत. आणि त्यामुळे जर हे त्यांना शक्य होऊ शकतं तर तुम्हाला का नाही शक्य होऊ शकत? सगळ्यात पहिल्यांदा तर हाच प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे जेव्हा तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीला पाहता जी व्यक्ती पहिल्या अटेम्प्टमध्ये क्वालिफाय होते, तर तुम्हाला कंपेअर करता आलं पाहिजे की ती फर्स्ट अटेम्प्टमध्ये होऊ शकते आणि मी नाही होऊ शकत. म्हणजे अर्थातच माझे प्रयत्न कुठेतरी कमी पडत आहेत. परिस्थितीचं बोलाल तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये अडचणी असतात. त्यामुळे तुमच्या अडचणींना तुम्ही कारण कधीच बनवू नका. तुमच्या अडचणींना तुम्हाला तुमची ताकद बनवता आलं पाहिजे. ओके? तर आता जर आपण विचार केला तर MPSCची पूर्ण प्रोसिजरचाच विचार केला तर साधारणतः 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी प्रोसिजरलाच लागतो. म्हणजे प्रीचे तुमचे फॉर्म तुम्ही ॲप्लिकेशन भरणार. त्याच्यानंतर परत तुमची प्री एक्झाम होणार. प्री आणि मेन्सच्या मध्ये परत 2 ते 3 महिन्यांचा गॅप असतो. मेन्स झाल्यानंतर जर राज्यसेवा करत असाल तर मेन्स नंतर परत 2 ते 3 महिन्यांचा कालावधी जनरली जातो की रिझल्ट येणार आणि त्यानंतर तुमचं इंटरव्ह्यू आणि इंटरव्ह्यू नंतर परत काही कालावधी जाईल जो की तुमच्या फायनल रिझल्टसाठी असेल. ओके? PSAसाठी विचार केला तर मे बी जास्त कालावधी त्याच्यासाठी लागतो. त्याचं रिझन म्हणजे PSAला 4 टप्प्यांमधून जावं लागतं. प्री, मेन्स आहे पण त्याच्यानंतर जी फिजिकल टेस्ट असते. सो फिजिकल टेस्टला बऱ्याचदा आपल्याला जे वातावरण आहे म्हणजे पाऊस वगैरे असेल तर त्याचा विचार करून ग्राउंड अवेलेबल आहे की नाही या गोष्टींचा विचार करून फिजिकल वगैरे होत असतं. सो त्या प्रोसिजरला थोडा जास्त वेळ लागतो. मात्र STA आणि ASO मेन्स झाल्यानंतर काही कालावधीमध्ये तुमचे रिझल्ट्स तुम्हाला मिळत असतात. ओके? सो आपण हे सगळं बोलतो परीक्षेची. म्हणजे जर मी तुम्हाला असं म्हटलं की तुम्ही एका वर्षात MPSC क्वालिफाय होऊ शकता, तर लगेच तुमच्यातले काही जर म्हणतील की मॅडम एका वर्षामध्ये MPSCच्या एक्झामच कंप्लीट होत नाहीत आणि तुम्ही कसं म्हणतात? तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की परीक्षेचा कालावधी सोडून तुम्हाला किती वर्ष अभ्यास करावा लागेल. जर तुम्ही सीरियस असाल MPSCच्या बाबतीत आणि जर तुम्हाला आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीकडे पॉझिटिव्हली पाहण्याची जर तुम्हाला सवय असेल, जर ती कला तुमच्याकडे असेल, तर अर्थात तुम्हाला मी जे सांगते ते पटेल, की परीक्षेचा कालावधी सोडून तुम्हाला अभ्यासासाठी 1 वर्ष खूप झालं. फक्त एका वर्षाच्या अभ्यासामध्ये तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. हे थोडं तुम्हाला अतिशयोक्तीचं बोलणं वाटेल, बट मला कोणालाही डिमोटिवेट करायला आवडत नाही. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, की मेन असं होतं, की तुम्ही जेव्हा MPSCच्या अभ्यासाला सुरुवात करता, ओके. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला हे समजलं पाहिजे, की जेव्हा आपण MPSCच्या अभ्यासाला सुरुवात करतोय, तर आपली सुरुवात काय असली पाहिजे? 99% लोक सुरुवातच रॉंग करतात. हे मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ओके. सो तो व्हिडिओ तुम्ही पाहिलात तर तुम्हाला मी जे आत्ता बोलते ते पटेल. 99% स्टुडंट सुरुवातच चुकीची करतात. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही कोणाला तरी विचारलत, की मला MPSC करायची आहे आणि त्याच्यासाठी मला किती वर्ष लागतील? कुठलाच व्यक्ती तुम्हाला असं नाही म्हणणार, की तुम्ही 1-2 वर्षामध्ये MPSC क्वालिफाय व्हाल, राइट? तुम्हाला प्रत्येकजण हेच सांगतील, की तुम्हाला जर MPSC करायची आहे तर तुम्हाला 5 ते 6 वर्ष तुमच्या लाईफमधले द्यावे लागतील. ओके. तुमची जर सुरुवातच या विचाराने झाली, की मला 5 ते 6 वर्ष लागणार आहेत, तर अर्थातच तुम्हाला 5 ते 6 वर्ष लागतील. पण जर तुम्ही पॉझिटिव्हली
एखाद्या अशा व्यक्तीला तुम्ही भेटलात, की जी व्यक्ती पॉझिटिव्हली तुमच्याशी बोलेल, त्या व्यक्तीचा एक्सपिरियन्स तसा असेल. ती व्यक्ती तुम्हाला सरळ सांगेल, की "तू 1 वर्षाचा अभ्यास केला, तर त्याच्यामध्ये तुझ्या सगळ्या एक्झाम म्हणजे प्री, मेन्स, इंटरव्ह्यू जे काही असेल ते तू क्वालिफाय होऊ शकतो आणि त्याच्या थ्रू तुम्ही म्हणजे तुमची पोस्ट मिळवू शकता." तर कदाचित तुमचे प्रयत्न पण त्याच दिशेने असतील. ओके. म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला 5 ते 6 वर्ष सांगितलं जातं ना, तेव्हा तुम्ही पहिले 3 वर्ष तर नक्की एम-पी-एस-सी म्हणजे काय हे समजण्यातच घालवता आणि प्रीसाठीच तुमचे 2-2, 3-3 वर्ष जातात. बरोबर? मी मागे एकदा सांगितलं होतं, की एम-पी-एस-सीच्या अभ्यासाला सुरुवात करताना जर तुम्ही म्हणजे फ्रेशर असाल, तुम्ही फर्स्ट टाईम एम-पी-एस-सी देण्याचा विचार करत असाल, तर जेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात करताय, तेव्हा तुमची फर्स्ट स्टेज हीच असली पाहिजे, की सिलेबस पाहून घ्या आणि मेन्सचा अभ्यास पहिला कंप्लीट करा आणि नंतर तुम्ही प्रीच्या अभ्यासाला लागा. काही जण असं बोलले, की प्रीच क्वालिफाय नाही झालो, तर मेन्सला जाणारच कसे? पण जर तुम्ही प्री क्वालिफाय झालात आणि मेन्ससाठी जो कालावधी असतो, त्याच्यामध्ये तुमचा अभ्यास कंप्लीट नाही झाला, तर मेन्समधून तुम्ही फेल होऊन परत तुम्ही प्रीला येतात आणि सेकंड टाईम पुन्हा प्री देण्यासाठी जी जिद्द लागते, जो कॉन्फिडन्स लागतो किंवा जो अभ्यास लागतो, तर तुमची मेंटॅलिटी तेवढी राहिलेली नसते. म्हणजे आपण खचायला सुरुवात होते तिथून आणि म्हणून सगळ्यात जास्त महत्त्वाचं हे आहे, की तुम्ही प्रॉपर प्लॅन करा. जी गोष्ट तुम्हाला मिळवायची आहे ना, त्या गोष्टीमध्ये एक तर सगळ्यात पहिल्यांदा जास्तीत जास्त पॉझिटिव्ह गोष्टी शोधा तुम्ही. कुठल्याही टॉपरला तुम्ही विचारा, तुम्हाला कोणतेही जे फर्स्ट रँक, सेकंड रँकवाले असतील किंवा जे पण क्वालिफाय झालेले आहेत, ते तुम्हाला अजिबात असं म्हणणार नाहीत, की 6 वर्ष लागतात, 7 वर्ष लागतात. इव्हन जे क्वालिफाय झाले, ज्यांनी लाईफमधले 4-5 वर्ष घालवले आणि त्याच्यानंतर ते क्वालिफाय झाले, ते लोकसुद्धा तुम्हाला हेच सांगतील, की जर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग केलं, म्हणजे तुमच्याकडे जर समजा प्रॉपर प्लॅन असेल आणि त्याचबरोबर जर त्या प्लॅनप्रमाणे म्हणजे तो प्लॅन तुम्हाला इम्प्लिमेंट करता आला, तर तुम्ही कमी कालावधीमध्ये क्वालिफाय व्हाल. कारण ज्यांना जास्त कालावधी लागलाय, ते स्वतः हे म्हणजे बोलतात, की आम्हाला समजायलाच वेळ लागला, की एक्झॅक्टली करायचं काय आहे? ही प्रोसिजर काय आहे? सो सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही प्रोसिजर समजून घ्या. ओके. कितीतरी विद्यार्थी असे आहेत, जे फर्स्ट अटेम्प्टमध्ये आलेले आहेत. म्हणजे फर्स्ट अटेम्प्टमध्ये त्यांनी पोस्ट मिळवलेली आहे आणि अगदी कमी वयामध्ये. मला सांगा तुम्हाला जर एम-पी-एस-सी आणि यू-पी-एस-सी बद्दल जर आपण कंपेअर करायला लागलो, तर तुम्हाला यू-पी-एस-सी अवघड वाटेल की एम-पी-एस-सी? अर्थात तुम्हाला यू-पी-एस-सी अवघड वाटेल. मग जर यू-पी-एस-सी लोकं फर्स्ट अटेम्प्टमध्ये अगदी 1 वर्षाच्या कालावधीमध्ये प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू या सगळ्याचा अभ्यास करून ते क्वालिफाय होऊ शकतात. तर अर्थात तुम्ही एम-पी-एस-सी तर सहज होऊ शकता. ओके. त्याच्यानंतर दुसरी एक चूक आपल्याला म्हणजे आपल्याकडून होऊ शकते. ती म्हणजे ज्यावेळेला तुमची एक्झाम जवळ येते, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण राज्यसेवेचं उदाहरण घेऊया. तुमची राज्यसेवेची एक्झाम जी आहे, ती जवळ आलेली आहे, राइट? आता जर मी तुम्हाला विचारलं प्रत्येकाला, की तुमचा अभ्यास किती झालाय? किती जण असं उत्तर देतील, की माझा 100% अभ्यास झालेला आहे आणि मी आता राज्यसेवा एक्झामसाठी प्रिपेअर आहे. फार थोडे असतील, कदाचित नसतील सुद्धा, की ज्यांचा अभ्यास कंप्लीट झालाय. तुमचा अजूनही एखादा विषय राहिला असेल, एखाद्या विषयाची रिव्हिजन राहिली असेल, कुठला तरी क्वेश्चन पेपर राहिला असेल, काही ना काहीतरी मागे राहिलंय. तुमची एक्झाम होणार होती एप्रिल मंथमध्ये. एप्रिल मंथमधली एक्झाम तुमची पोस्टपोन झाली. ती सप्टेंबरमध्ये आली. मध्ये तुम्हाला 3 ते 4 महिन्यांचा गॅप मिळाला. बट तेवढ्या गॅपनंतर सुद्धा आपला अभ्यास कंप्लीट नाही. मग आपण एक्झॅक्टली करतोय काय? आपल्याला अभ्यास करायचा म्हणजे काय हे नक्की समजलेलं आहे का? तर ह्या गोष्टी तुम्हाला न कळल्यामुळे बऱ्याचदा तुमचा जो वेळ जातोय आणि कुठे जातोय हे सुद्धा तुम्हाला समजत नाही. मी हे सगळं परत-परत मे बी माझे काही पॉइंट्स रिपीट होत असतील, बट ते रिपीट होण्याचं कारण हेच आहे, की याच गोष्टी न समजल्यामुळे आपण आपल्या आयुष्यातला एवढा मौल्यवान वेळ जो असतो, म्हणजे ही जी वर्ष असतात तुमच्या लाईफमधली, ही खूप आपण असं म्हणू शकतो, की म्हणजे ही जी वर्ष आहेत ती परत कधी मिळत नाहीत आणि ही एवढी इम्पोर्टंट वर्ष जर तुम्ही आत्ता देत असाल एम-पी-एस-सीसाठी, तर अर्थात मग तुम्ही तिथे 100% दिला पाहिजे आणि सिली मिस्टेक्स नाही केल्या पाहिजे. मी आणखी एक गोष्ट तुम्हाला ऑलरेडी सांगितली होती, ती म्हणजे मेंढराप्रमाणे वागू नका. ओके. आता तुम्हाला ठरवायचं आहे, की तुम्हाला किती वर्ष द्यावी लागतील. मेंढरासारखं वागू नका म्हणजे काय? तुम्ही जेव्हा स्टार्ट करता, म्हणजे जेव्हा तुमचा स्टार्ट पॉइंट असतो, तेव्हा तुम्ही एका ठिकाणी असता. तुम्ही एका व्यक्तीकडून गाईडन्स घेता. ओके. बिकॉज तुम्हाला वाटतं, की हां, ती व्यक्ती परफेक्ट आहे. त्या व्यक्तीने तुम्हाला काहीतरी प्रॉपर प्लॅनिंग दिलेलं असतं. जर ती व्यक्ती एक्सपिरियन्स्ड असली, म्हणजे त्या व्यक्तीला त्या गोष्टी अगदी बारकावे त्याच्यातील माहीत असतील आणि त्या व्यक्तीने तुम्हाला अगदी प्रॉपर प्लॅन बनवून दिला. तुम्ही काय करतात, थोडे दिवस तो प्लॅन तुम्ही फॉलो करतात.
कोणालाही ऑब्व्हियसली एक गोष्ट सतत केल्यानंतर त्याच्यामध्ये बोर होणं हे स्वाभाविक आहे. सो तुम्हाला थोड्या दिवसानंतर तो प्लॅन थोडासा बोर वाटायला लागतो आणि मग तुम्ही नवीन एक व्यक्ती शोधता. ती नवीन व्यक्ती तुम्हाला काहीतरी वेगळं सुचवते आणि तुम्ही भरकटले जाता. तुम्ही त्या व्यक्तीचं परत फॉलो करायला लागता. थोड्या दिवसांनी परत कोणीतरी भेटतं, ते काहीतरी वेगळंच सांगतं आणि तुम्ही नंतर ते फॉलो करता. तुम्ही जर असं करत राहिलात ना, तर तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचणार नाही. कारण तुम्हाला जेवढे लोक भेटतील, तेवढे लोक तुम्हाला वेगळं काहीतरी सांगतील. अगदी छोटं उदाहरण देऊन मी तुम्हाला हे सांगते. समजा तुम्ही तुमच्या घरापासून दुसऱ्या एका गावामध्ये किंवा दुसऱ्या एका ठिकाणी गेलेला आहात. ओके. जस्ट इमॅजिन करा, तुम्ही तुमचं घर सोडून तुम्ही दुसऱ्या एका ठिकाणी गेलेले आहात काहीतरी कामासाठी. तुम्ही मे बी क्लासला गेलेले आहात, तुम्ही लायब्ररीसाठी गेलेले आहात, कुठेही गेलेले आहात. समजा तुमची लायब्ररी जिथे तुम्ही बसलेले आहात किंवा जिथे तुम्ही गेलेले आहात ते ठिकाण इथे आहे, तुमचं घर इथे आहे. जेव्हा तुम्ही परत घरी जायला निघता, तुम्ही हा रस्ता जो पकडता, तुम्हाला तुम्हाला कितीतरी रस्ते असे असतात रोडला, जे की म्हणजे काही रस्ते या बाजूला जातील, काही इकडे जातील. असे तुम्हाला खूप रस्ते आढळतील, बरोबर? तुमच्या घरापर्यंत जाताना रस्त्याला खूप ठिकाणी फाटे फुटलेले असतील. बट जेव्हा तुम्ही तुमच्या डेस्टिनेशन म्हणजे जिथे तुम्ही थांबला होता, तिथून तुमच्या डेस्टिनेशनकडे म्हणजे तुमच्या घराकडे जायला निघतात, हे सगळे रस्ते तुम्हाला दिसतात का? तुमचं लक्ष जरी रोडकडे नसेल, तुम्ही फोनवरती असाल किंवा तुम्ही इतर काही गोष्टी करत असाल, कोणाशी गप्पा मारत असाल, तरीसुद्धा न चुकता तुम्ही त्या रस्त्याने तुमच्या घरापर्यंत येतात. तुम्हाला आजूबाजूला जे छोटे-छोटे रोड गेलेले असतात, ते सुद्धा दिसत नाहीत. का? कारण तुमच्या डोक्यामध्ये फिक्स असतं, की मला माझ्या घरी जायचंय. सो तुम्हाला इतर रोडशी काही घेणं-देणंच नसतं आणि त्या रोडचा तुम्ही विचारही करत नाही. सेम हा विचार जर तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये जर वापरता आला, तुमचं डेस्टिनेशन फिक्स आहे ना, तुम्हाला माहिती आहे ना तुमचं गोल काय आहे, तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे. मग मध्ये येणारे अडथळे किंवा मध्ये येणारे दुसरे रस्ते जे तुम्हाला दुसऱ्याच ठिकाणी नेऊ शकतात, ते रस्ते तुम्हाला दिसले सुद्धा नाही पाहिजे, एवढं तुम्ही तुमच्या ध्येयामध्ये गुंतून गेलं पाहिजे. या गोष्टीचा व्यवस्थित विचार करा, तुम्हाला प्रत्येक पॉइंट पटेल. ओके. सो आता तुम्ही विचार करा, की तुम्हाला किती वर्ष द्यायची आहेत. कारण जर तुम्ही एक प्रॉपर प्लॅनिंग फॉलो केलं, एक्झाम अगदी जवळ आली, 10-20 दिवसांवरती आली आणि तरीसुद्धा जर तुम्हाला असं वाटत असेल, की माझं एक अख्खं बुक वाचायचं राहिलंय, माझा एक सब्जेक्ट राहिलाय, मग तुम्ही इतके दिवस काय करत होतात? हा प्रश्न स्वतःला विचारा. बरं, ठीक आहे, राहिलं असेल 20 दिवस राहिलेत, 15 दिवस राहिलेत, 30 दिवस, 1 महिना राहिलाय, दीड महिना राहिलाय, जो काही कालावधी असेल तो. मग या कालावधीमध्ये माझं अख्खं एक बुक वाचायचं राहिलंय किंवा माझा एक सब्जेक्ट राहिलाय किंवा माझी याची रिव्हिजन राहिली, याचा विचार करत बसणार, की ती रिव्हिजन कंप्लीट करणार, की इतर ठिकाणी वेळ वाया घालवणार, हे सुद्धा तुमच्याच हातात आहे. सो तुम्हाला एम-पी-एस-सी करण्यासाठी किती वर्ष लागतील, हे सर्वस्वी तुमच्या आणि तुमच्याच हातात आहे. पहिल्या प्रयत्नात पास होणं शक्य आहे का? 100% पास होणं शक्य आहे आणि विद्यार्थी पास झालेले आहेत, ते ऑफिसर बनलेले आहेत आणि त्यांनी स्वतः हे सांगितलेलं आहे. सो जर समजा तुम्ही ऑलरेडी काही वर्ष प्रयत्न करत असाल आणि समजा आत्ता म्हणजे बराच कालावधी गेला असेल आणि आता तुम्ही मे बी अशा स्टेजला असाल, की आता समजत नाही, की इतकी वर्ष गेली, बट तरीसुद्धा यश नाही मिळालं. तर मी तुम्हाला असं सांगेन, की एक 4 ते 5 तासांची विश्रांती घ्या या सगळ्यातून. एकदा पाठीमागचा जो तुमचा 3-4 वर्षांचा प्रवास आहे, तो सगळा डोळ्यासमोरून घालवा, की नक्की माझं मागच्या 3 ते 4 वर्षांमध्ये काय चुकलंय? अशा कोणत्या चुका माझ्याकडून झालेल्या आहेत, ज्यामुळे माझा एक्झाममध्ये स्कोर नाही आला किंवा काही मार्क्सनी माझी पोस्ट गेली आणि जेव्हा हा विचार तुम्ही कराल ना, तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्हाला समजेल, की येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं आहे आणि काय टाळायचं आहे. आणि जेव्हा तुम्हाला हे समजेल ना, एका वर्षाच्या अभ्यासामध्ये तुम्ही तुमची ड्रीम पोस्ट मिळवू शकता आणि हे 100% खरं आहे. तुम्ही कोणताही व्हिडिओ पाहू शकता YouTubeवरती. कोणतेही जे एक्सपिरियन्स्ड लोक आहेत, जे ऑफिसर झालेले आहेत, त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे, तो तुम्ही ऐकू शकता. त्याच्यातून तुम्हाला नक्कीच याची खात्री पटेल, की हां, असं होऊ शकतं, की एका वर्षाच्या अभ्यासामध्ये मी क्वालिफाय होईल. सो आत्ता तुम्ही जिथे पण कुठे असाल, म्हणजे मे बी न्यू स्टार्ट करत असाल किंवा तुम्ही ऑलरेडी लास्ट इयर सुरू केलं असेल किंवा मे बी तुम्ही 4-5 अटेम्प्ट दिलेले असतील, तरीसुद्धा एकदा थोडीशी क्षणभर विश्रांती घ्या आणि आपलं नक्की काय चुकतंय हे शोधा. जर तुम्ही सुरुवात करणार असाल, तर इतरांचं काय चुकलं, त्यांच्या चुकांमधून शिका. स्वतःला ठेच लागेपर्यंत वाट पाहत बसू नका. कारण एम-पी-एस-सी ही स्वतःच्या अनुभवावरून शिकण्याची गोष्ट नाही. दुसऱ्याच्या अनुभवामधून तुम्ही जेवढे शिकाल, तेवढे तुम्ही लवकर क्वालिफाय व्हाल. ओके. सो आजच्या लेक्चरमध्ये मला तुम्हाला हेच सांगायचं होतं, की योग्य सुरुवात काय असली पाहिजे, डिस्ट्रॅक्शनपासून कसं दूर राहायचं आहे
आणि तुम्ही जर स्मार्टली स्टडी केला तर तुम्ही सुद्धा कमी कालावधीमध्ये MPSC सारखी एक्झाम क्वालिफाय होऊ शकता. जर तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि त्याचबरोबर आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळेल. तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता, जिथे तुम्ही तुमचे डाऊट्स मला डिरेक्टली विचारू शकता. ओके. सो जर आत्तापर्यंत तुम्ही वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. स्टे सेफ. थँक यू वॉरियर्स.